नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण कोविड-19 संबंधीच्या ज्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी सध्या न्यूज मध्ये आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात। आजच्या द हिंदूला याच्याबद्दल खूप प्रॉपर आर्टिकल आलं होतं आणि त्याच्यामुळे कोविड-19 मुळे कुठल्या कुठल्या टर्म्स, कुठल्या संकल्पना न्यूज मध्ये आलेल्या आहेत ज्याच्यावर येत्या परीक्षांमध्ये हमखास आपल्याला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत। सगळ्यात पहिला आपण बघूयात कोविड-19। आता हे नाव कसं आलं तर कोविड-19 हे नाव जे दिलेलं आहे ते WHO ने दिलेलं आहे। WHO ने हे नाव ज्यावेळेस दिलं होतं तर ती तारीख होती 21 फेब्रुवारी। आता याच्यामध्ये दोन महत्वाची नावं समोर येतात। कोरोना विषाणू समोर आल्यानंतर त्याचं नामकरण झालं आणि याच्यामध्ये WHO ने त्याला नाव दिलं कोविड-19। आता हे कोविड-19 काय आहे तर कोविड-19 CO म्हणजे कोरोना, VI म्हणजे व्हायरस, D फॉर डिसीज आणि हे 2019 काय आहे 19 ज्या वर्षी हा कोविड-19 आढळला ते 19 आहे। तर हे कोविड-19 झालं। WHO ने याच्या संबंधी एक दुसरं एक्सप्लेनेशन असं दिलेलं आहे की कुठल्याही प्रदेशाचं जिथून याचं ओरिजिन होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल वुहान चायना, इथून हे ओरिजिन झालं, इथून सगळ्या दूर पसरलं आणि त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन चायना व्हायरस असं पण संबोधलं होतं सुरुवातीच्या काळात। बरेचसे संबंध नंतर आता तुम्ही बघतात भारत आणि आपलं अमेरिका आणि चीनचे कसे आहेत। तर त्या सगळ्या याच्यामध्ये WHO ने हे जाणीवपूर्वक टाळलेलं आहे की त्यांनी त्या प्रदेशाचं किंवा देशाचं नाव देणं त्या व्हायरसला, तर ते एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर दुसरं जे नाव समोर येतं किंवा जे न्यूज मध्ये असतं तर ते आहे SARS-CoV-2 असं एक नाव येतं, SARS-CoV-2। आता हे SARS-CoV-2 नाव जे आहे तर ते कोणी दिलेलं आहे तर ती संस्था जी आहे तिचं नाव आहे ICTV, इंटरनॅशनल कमिटी ऑन टॅक्झोनॉमी ऑफ व्हायरसेस। तर हे लक्षात ठेवा, ही एक आंतरराष्ट्रीय समिती आहे। त्या आंतरराष्ट्रीय समितीचं काम काय आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही विषाणू आढळतात त्या संबंधी नाव देणं। इंटरनॅशनल कमिटी ऑफ टॅक्झोनॉमी ऑफ व्हायरस, त्यांनी SARS-CoV-2 असं नाव दिलेलं आहे। आता हे SARS-CoV-2 काय आहे तर हा जो SARS आहे तर SARS म्हणजे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम। आता हे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम हे नाव का दिलं गेलं कारण 2003 मध्ये सार्स नावाचा विषाणू समोर आला होता आणि त्या विषाणूशी साधर्म्य राखणारा, जेनेटिक सिमिलॅरिटी असणारा हा कोरोना व्हायरस आहे आणि म्हणून SARS-CoV-2 असं याला नाव दिलं गेलं। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सार्सचा व्हायरस आणि कोरोना या दोघांमध्ये डिफरन्स आहे, ते दोघं वेगवेगळे व्हायरसेस आहेत। परंतु इथे एक महत्वाचा मुद्दा जो आहे की सार्स बरोबर जेनेटिक सिमिलॅरिटीज त्याच्या आढळून येतात आणि म्हणून ICTV ने हे नाव दिलेलं आहे। आता WHO आणि ICTV या दोघं कुठल्याही व्हायरसला ज्यावेळेस नाव दिलं जातं तर त्यावेळेस यांच्यामध्ये सल्लामसलत होते आणि कुठलं नाव दिलं गेलं पाहिजे त्या संबंधी सुद्धा ही लोक चर्चा करत असतात, तर ते एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तीन महत्वाच्या संकल्पना आहेत। एक आहे इंडेमिक, दुसरा आहे इपिडेमिक आणि तिसरा आहे पॅन्डेमिक। इंडेमिक, एपिडेमिक आणि पॅन्डेमिक। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की इंडेमिक म्हणजे काय तर हे आपलं जे स्पॉटलाइट जानेवारी फेब्रुवारीचं मॅगझिन होतं तिच्यामध्येच मी ह्या बॉक्स करून टाकला होता। इंडेमिक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरता जर एखादा डिसीज असेल तर त्याला इंडेमिक म्हटलं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मलेरिया असू शकतो, TB असू शकतो। इपिडेमिक काय असतं, इपिडेमिक म्हणजे काय एखादा पर्टिक्युलर खंड किंवा एखादा पर्टिक्युलर देश आहे की मोठा भूप्रदेश, तिथं एखादा डिसीज टिपिकल आहे तर त्याला इपिडेमिक असं संबोधलं जातं। आणि हे इपिडेमिक जे आहे याचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की इबोला आफ्रिका हे याचं एक्झाम्पल आहे। पॅन्डेमिक, पॅन्डेमिक म्हणजे काय जगात सर्वदूर पसरलेला आजार मॅक्झिमम देशांमध्ये जो जातो त्याला पॅन्डेमिक म्हटलं जातं। आणि म्हणजे आताची याच्यात पॅन्डेमिक काय आहे तर HIV हे त्याचं HIV एड्स जे आहे ते पॅन्डेमिकचं एक्झाम्पल आहे। आणि आताच्या डेटमध्ये WHO ने कोविड-19 ला सुद्धा पॅन्डेमिक डिक्लेअर केलेलं आहे, तर ते एक लक्षात ठेवा। दुसरी एक संकल्पना आहे RO, तर याला असं म्हटलं जातं की R0। ओके, ही संकल्पना काय आहे R0 असं याला संबोधलं जातं। R0 म्हणजे काय असतं की हा बेसिक रिप्रोडक्शन नंबर असतो। बेसिक रिप्रोडक्शन नंबर किंवा R0 जे आहे, R0 आहे, हे काय असतं एखाद्या कोरोना झालेल्या रुग्णाकडून किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे याला म्हटलं जातं बेसिक रिप्रोडक्शन नंबर। म्हणजे जर X ही व्यक्ती आहे, या व्यक्तीकडून ABC या तीन लोकांना जर कोरोनाचा संसर्ग झाला
तर या केसमध्ये आपण असं लिहिणार R03. तर हे असं लिहिलं जातं बघा. म्हणजे हा जो होता एक्स यांनी 3 लोकांना इन्फेक्ट केलेला आहे, त्या केसमध्ये असं लिहिलं जाईल R03. तर हे लक्षात ठेवा. मेच्या शेवटी म्हणजे मे एंडला भारताचा जो बेसिक रिप्रोडक्शन नंबर होता तो होता 1.22. तर हे भारताच्या बाबतीत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी संकल्पना आहे आपली ती म्हणजे कोमॉर्बिडिटीज. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. कोमॉर्बिडिटीज काय असतं? कोमॉर्बिडिटीज म्हणजे काय की बऱ्याच लोकांना वेगवेगळे आजार असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डायबिटीज असेल, हाय बीपी असेल, है ना, त्याच्यानंतर हृदयाचे आजार असतील, तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात, फुफ्फुसाचे आजार असतील, तर ह्या कोमॉर्बिडिटीज असलेल्या लोकांना संसर्ग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इटली सुरुवातीला खूप चर्चेत होतं. इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे पेशंट्स येत होते. त्याचं एक रिझन असं होतं की इटली मधला जो क्राऊड आहे, तिथला जो नागरिक आहे, तो एकतर मोर दॅन म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त टक्केवारीतली तिथली जनसंख्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सिगरेट स्मोकिंग हे फार कॉमन आहे तिथं आणि फुफ्फुसाचे आजार त्यांना ऑलरेडी आहेत आणि त्याच्यामुळे कोविड-19चा संसर्ग त्यांना पटकन झाला. तर हे कोमॉर्बिडिटी जे काय असतं की हिच्यामध्ये असंच डायबिटीज, हाय बीपी, त्याच्यानंतर फुफ्फुसाचे आजार, तर ह्या लोकांना फार जपावं लागतं. आणि या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांना संसर्ग होऊ नये किंवा त्यांना जर संसर्ग झाला तर ट्रीटमेंट करून खूप काही हाताला तुमच्या लागत नाही, आउटपुट खूप काही चांगलं नसतं. त्याच्याकरता जे काही आरोग्य कर्मचारी असतात त्यांना खूप चांगलं लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे. तर कोमॉर्बिडिटीज हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं आहे ट्रान्समिशन. आता ट्रान्समिशन म्हणजे काय की एखाद्या रोगाचा प्रसार कसा होतो. ट्रान्समिशन ही संज्ञा रोगाचा प्रसार होण्यासाठी वापरली जाते. मग आता हा जे कोविड-19 आहे, कोविड-19चा प्रसार कसा होतो, तर कोविड-19चा प्रसार जो असतो तो रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स मधून होतो. श्वासोच्छ्वास करत असताना आपण काही आपल्या तोंडावाटे, नाकातून काही थेंब बाहेर पडत असतात, याला ड्रॉपलेट्स असं म्हटलं जातं. आणि ह्या ड्रॉपलेट्समुळे ह्या कोविड-19चं ट्रान्समिशन होत असतं, त्याचा प्रसार होत असतो. तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर हसताना, खोकताना, बोलताना, त्याच्याकरताच मग ते मास्क नावाची जी गोष्ट आहे की N95 मास्कवर पण मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे बनवून, की हे जे वेगवेगळे मास्क आहेत ते का लावले जातात, कारण आपल्या रेस्पिरेटरी ड्रॉपलेट जे काही बाहेर पडायचे ते पडणार नाही. तर ते एक महत्वाचं असतं. आणि दुसऱ्याच्या याच्यापर्यंतचे पण आपल्या याच्यापर्यंत पोहोचणं, त्याच्यामुळे त्याला हे म्हणजे त्याच्यासाठी ते पोहोचू शकत नाही आपल्या इथं. त्याच्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे कम्युनिटी ट्रान्समिशन. आता बघा भारतामध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन होतं आहे किंवा नाही याच्यावर बऱ्याच चर्चा झाल्या. आणि आताची जी स्टेज तुमच्या समोर आहे की रोज जवळपास 10,000पेक्षा जास्त रुग्ण समोर येत आहेत. WHO सुद्धा भारताच्या बाबतीत हे बाबतीत आता केलेलं आहे की WHO म्हटलेलं आहे, आजच्या पेपरला स्टेटमेंट आहे की भारतासाठी आता प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. कारण आता आपण जे आपलं लॉकडाऊन होतं ते लॉकडाऊन काढून घेतलेलं आहे आणि लोक एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकतात. सो कम्युनिटी ट्रान्समिशन हे जे असतं की समाजामध्ये जी काही परिस्थिती आहे की जास्तीत जास्त लोकांना करोना होतो. आणि कम्युनिटी ट्रान्समिशन मध्ये एक गोष्ट असते, कुणामुळे आपल्याला करोना झाला किंवा एखाद्या व्यक्तीला करोना कसा झाला याचं उत्तर आपल्याला मिळत नाही, ते इम्पॉसिबल असतं. त्यालाच कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणतात. म्हणजे समाजात इतके लोक आहेत, तुम्ही बाहेर जाल, वावराल, तर तिच्यामधल्या इतक्या लोकांना कोविड-19 असेल की आपण सांगू शकत नाही की नेमकं आपल्याला इन्फेक्शन कुणामुळे झालं, आपण कुणाला भेटलो होतो. तर याला जे म्हटलं जातं ते कम्युनिटी ट्रान्समिशन म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावाची एक कन्सेप्ट आहे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. आता हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग काय असतं की ह्याच गोष्टीमुळे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे केरळ जो आहे त्यांनी जो काही संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता तो खूप सक्सेसफुल झाला होता केरळचा. तर त्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच म्हटलं जातं की एखादी व्यक्ती ज्याला संसर्ग झालेला आहे त्या व्यक्तीचा किती लोकांशी संबंध आलेला आहे त्या लोकांना शोधणं आणि त्या लोकांना मॉनिटर करणं, याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असं म्हटलं जातं. याच्यासाठीची सगळ्यात भारी जी आहे की केरळची केस स्टडी आहे. केरळने खूप प्रॉपरली कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरुवातीच्या काळात केलं होतं आणि त्याच्यामुळे कोविड-19चे जे पेशंट्स आहेत ते केरळमध्ये फार कमी होते. त्याच्यानंतर सुपर स्प्रेडर. आता बघा सुपर स्प्रेडर काय असतो. सुपर स्प्रेडर ही जी कन्सेप्ट आहे, तर सुपर स्प्रेडर म्हणजे काय, अशी व्यक्ती की जी स्वतः इन्फेक्टेड आहेत कोविड-19 पासून आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो संसर्ग घेऊन जाते, जास्तीत जास्त लोकांना इन्फेक्ट करते.
मग असे लोक कोण असतात की एक तर त्यांना इन्फेक्शन असतं आणि ते असिम्प्टोमॅटिक असतात, म्हणजे इन्फेक्शन आहे परंतु कसलेही म्हणजे त्यांना खोकला ना श्वास घेताना त्रास वगैरे हे सिम्पटम्स कुठलेही दिसत नाहीत आणि ते जास्तीत जास्त लोकांना हार्म करून जातात. त्याला सुपर स्प्रेडर असं म्हटलं जातं. ओके, कारण तो आजार स्प्रेड करण्यामध्ये सुपेरियरिटी आहे, तो सुपर आहे आणि त्याच्यामुळे त्याला सुपर स्प्रेडर म्हटलं जातं. याच्यासाठीचा एक व्हिडिओ आवर्जून बघा, केस नंबर 31 साऊथ कोरिया, जो मी बनवलेला आहे केस नंबर 31, तर तो तुम्ही बघणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट. आता नावातच आहे बघा, पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे काय, आपण टेस्ट करतो कोरोनासाठी, कोविड-19 साठी ज्या टेस्ट केल्या जातात त्या टेस्टमध्ये म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सकारात्मक तुम्हाला रिझल्ट त्याच्यात मिळत असतात. म्हणजे तुम्ही जर 10 टेस्ट केल्या तर 8 लोकांना कोविड-19 आहे, दॅट इज पॉझिटिव्हिटी टेस्ट. सकारात्मक टेस्ट येणं त्याला पॉझिटिव्हिटी टेस्ट म्हटलं जातं. रेट जो असतो त्याचा सकारात्मक दर. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये 2 प्रकार असतात. याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेटमध्ये हाय आणि लो असे 2 प्रकार असतात. हाय पॉझिटिव्हिटी रेट आणि लो पॉझिटिव्हिटी रेट. आता हाय पॉझिटिव्हिटी रेट काय असतो की ज्या लोकांची टेस्ट केली जाते ती फक्त म्हणजे कंटॅमिनेटेड झोन किंवा शक्यता कुठं जास्त आहे त्या एरियात केलेली आहे, तिच्यामुळे तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळत आहेत. चांगले म्हणजे काय, ते वाईट असतात, पण म्हणजे तुम्ही जर एखादा रेड झोन आहे, आता रेड झोन ही कन्सेप्ट काढून टाकली, कंटेनमेंट झोन वगैरे, तर रेड झोन मधल्याच लोकांच्या टेस्ट करायच्या, जास्तीत जास्त पॉझिटिव्ह तुम्हाला सापडतात, याला हाय पॉझिटिव्हिटी रेट असं म्हटलं जातं. लो पॉझिटिव्हिटी रेट काय असतो, लो पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे काय की अपेक्षेप्रमाणे टेस्ट होत नाही. आपल्या इथं फार म्हणजे विरोधी पक्ष असू देत किंवा भारताच्या बाबतीत असं म्हटलं जात होतं आणि आताही म्हटलं जातं की टेस्ट खूप कमी केल्या जात आहेत. तुम्ही जर खूप जास्त टेस्ट केल्या तर आपल्या इथं पण खूप जास्त प्रमाणामध्ये पेशंट्स आपल्याला आढळतील याचे. तर लो पॉझिटिव्हिटी रेटचा अर्थ असा होतो की तुम्ही जेवढ्या टेस्ट तुम्हाला करणं अपेक्षित आहे तेवढ्या तुम्ही करत नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे इन्फेक्शन फॅटॅलिटी रेट. ओके, तर हा एक महत्वाचा आहे, इन्फेक्शन फॅटॅलिटी रेट. नावातच आहे बघा, जर तुम्ही बऱ्याचशा संज्ञा ज्या असतात परीक्षेत जरी विचारलं तर ते सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात. याच्यात आहे फॅटॅलिटी रेट म्हणजे काय, डेथ किती लोकांची होते ड्यू टू बिकॉज ऑफ इन्फेक्शन. संसर्ग झाल्यानंतर किती लोकांचा मृत्यू होतोय, तर दॅट इज इन्फेक्शन फॅटॅलिटी रेट. आता हिच्या टेस्ट ज्या लोकांची केली होती आणि ते पॉझिटिव्ह आले होते हे पण लोक, आणि ज्यांची टेस्ट झालेली नाहीये पण ते कोविड पॉझिटिव्ह आहेत त्यांचाही याच्यामध्ये समावेश होतो. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, इन्फेक्शन फॅटॅलिटी रेटमध्ये ज्या ज्या लोकांना संसर्ग आहे मग त्यांची टेस्ट झालेली असू देत किंवा नसू देत त्या सर्वांचा समावेश याच्यात आहे. पुढचं जे असतं ते म्हणजे केस फॅटॅलिटी रेट. आता साधी गोष्ट आहे, आता या दोघांमधला फरक काय असेल बघा. केस फॅटॅलिटी रेट म्हणजे काय की ज्या व्यक्तीची टेस्ट झालेली आहे आणि ती टेस्ट जी आहे ती सकारात्मक आहे आणि त्याला ट्रीटमेंट चालू आहे किंवा मग त्याच्यावर वॉच आहे, तर त्याला म्हटलं जातं केस फॅटॅलिटी रेट, कारण ती केस आहे ती डिटेक्ट झालेली आहे. ओके, म्हणून ह्या दोघांमधला तो एक फरक आहे. इन्फेक्शन फॅटॅलिटी रेटमध्ये टेस्ट केलेली नसली तरी आणि त्या व्यक्तीला संसर्ग असेल आणि मृत्यू झाला तर त्यालाही काउंट केलं जातं. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. याच्यानंतर 2 महत्वाचे डिसीज आहेत की जे याच्या बरोबरच समोर आलेत. एक जो आहे तो सारीचा डिसीज आहे बघा, सारी म्हणून. तर सारीवर मी एक सेपरेट लेक्चर बनवलं होतं. सारीबद्दल खूप काही नाही माहिती, म्हणजे त्याच्याबद्दल खूप काही जास्त माहिती समोर नाहीये, तरी आपण गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट समोर घेऊन एक सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे, तर ते तुम्ही नक्की बघा, सारीवरचं लेक्चर. आणि दुसरा एक आहे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस जी काही असते, तर एक आहे सारी. सारीचा फुल फॉर्म तोच आपला लगेच सेमच, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. ओके, सार्सच्या बाबतीत काय होतं, सिंड्रोम होता तो. इथं काय आहे, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. आणि दुसरा एक डिसीज आहे तो आहे त्याला इन्फ्लुएन्झा लाईक इन्फ्लेक्शन, ILI. हे दोन्हीही टर्म्स परत परत न्यूज मध्ये आहेत. सारी काय असतं, कोविड-19 मुळे जे काही इन्फेक्शन होत असतं त्या इन्फेक्शन हे पण कोरोना व्हायरसचंच इन्फेक्शन आहे, विषाणूनी होत असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कोविड-19ची जी लक्षणं आहेत तीच लक्षणं तुम्हाला सारीच्या पेशंटमध्ये मिळतात. आणि दुसरं जे आहे की इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम सगळे कोविड-19चे आणि सारीचे सेम असतात. हे पण थोडं डिफिकल्ट असतं की पेशंट सारीचा आहे किंवा नाही. विदर्भामध्ये सारीमुळे बऱ्याचशा लोकांचा मृत्यू पण झालेला आहे आणि त्या तिकडे मोठ्या प्रॉमिनंटली या केसेस आढळून आलेल्या आहेत. आणि दुसरं लक्षात ठेवा, इन्फ्लुएन्झा लाईक इन्फेक्शन ILI. तर हे 2 डिसीज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फ्लॅटनिंग कर्व. ओके, तर हे एक महत्वाचं आहे, फ्लॅटनिंग कर्व. ओके,
फ्लॅटनिंग द कर्व. आता हे फ्लॅटनिंग द कर्व म्हणजे काय की दिवसेंदिवस कोविड-19 चे पेशंट समोर येत आहेत, तर तो आलेख समजा असा असला की तुमच्याकडे खूप वाढत जात आहेत पेशंट, तर फ्लॅटनिंग कर्व काय असतो की कर्व फ्लॅट होणं म्हणजे ते पेशंट जे आहेत ते कमी होणं, ते वर न जाता ते फ्लॅटनिंग होणं म्हणजे पेशंट जे आहे संसर्ग जो आहे तो दिवसेंदिवस जो होतोय तो कमी होतोय. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी एक खूप महत्वाची संकल्पना आहे सायटोकायनिन स्टॉर्म. म्हणजे आपली जी रोग प्रतिकारक शक्ती असते, म्हणजे आपल्याला एखादं इन्फेक्शन झालं की आपली जी बॉडी असते ती त्याला रिॲक्ट करते, त्याला आपण रोग प्रतिकारक शक्ती असं म्हणत असतो. आणि तिच्यामध्ये एक महत्वाची संकल्पना आहे सायटोकाइन स्टॉर्म. आता सायटोकाइन स्टॉर्म म्हणजे काय, इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स आणि सायटोकाइन हे रिलीज होत असतात. म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर प्रोटीन पण रिलीज होतील आणि याच्याबरोबर सायटोकाइन रिलीज होतं. हे कशासाठी असतं, आपल्या शरीराच्या प्रतिकार क्षमता की इन्फेक्शन वाढता कामा नये, त्या इन्फेक्शनला हटवायचं बॉडीमधून, तर त्याच्यासाठी. परंतु बऱ्याचदा असं होतं, हा शब्द बघा स्टॉर्म, वादळ येणं, मोठ्या प्रमाणावर सिव्हिअरली सायटोकायनिन रिलीज होतो, कारण इन्फेक्शन तसं जबरदस्त असतं आणि त्याच्यामध्ये सायटोकायनिन इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीज होतं, त्याचा आपल्या बॉडीमध्ये इम्पॅक्ट काय होतो की आपल्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्या डायलेट होतात, ब्लड वेसल डायलेट होतात. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचं हे असतं की आपलं तापमान वाढतं, टेम्परेचर वाढतं, हृदयाचे ठोके सुद्धा वाढतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होते की आपल्या रक्ताचा गोठलेल्या ज्या काही रक्ताच्या गुठळ्या असतात त्या सुद्धा व्हायला सुरुवात होतात तिच्यामधून, आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनची जेवढी मात्रा बॉडीला मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही, आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रोग्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर इथं एक महत्वाची गोष्ट असते की इथं तुम्हाला कोविड-19 मुळे तुमची डेथ होत नाही, परंतु तुमच्या शरीरातली जी प्रतिकार क्षमता आहे तीच तुमची डेथ करत असते, तीच तुम्हाला मारते. आणि त्याच्यामुळे सायटोकायनिन किल्स नॉट व्हायरस, तर सायटोकायनिन स्टॉर्म लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आरटीपीसीआर. आता आरटीपीसीआर मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, आरटीपीसीआर ही टेस्ट आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन. ओके, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन. ज्या काही टेस्ट आज मार्केटमध्ये केल्या जात आहेत तर ती आरटीपीसीआर आहे. जागतिक स्तरावर कोविड-19 साठी केली जाणारी एक टेस्ट आहे, प्राथमिक टेस्ट आहे. आणि या प्राथमिक टेस्टमध्ये साधी गोष्ट असते की स्वॅब घेतले जातात, नाकातून घेतल्यातील, नेझल असतील किंवा घशातून स्वॅब घेतला जातो. कॉटन असतं बघा, त्या कॉटन असा फिरवला जातो आणि त्याचं टेस्ट केली जाते. काय टेस्ट करतात तिच्यामध्ये, तर ते लक्षात ठेवायचं, व्हायरसचा आरएनए बघितला जातो तिच्यामध्ये, व्हायरस आरएनए. तर हे एक लक्षात ठेवा, तिच्यामध्ये व्हायरस आरएनए बघितला जातो. तर ही एक महत्वाची बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक टेस्ट असते ती म्हणजे अँटीबॉडी टेस्ट. अँटीबॉडी टेस्ट म्हणजे काय की ज्या व्यक्तींना कोविड-19चं इन्फेक्शन होतं ते बरे झालेत, याचा अर्थ काय की त्यांच्या शरीरामध्ये कोविड-19 त्या कोरोना व्हायरसला प्रतिकार करण्यासाठी अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत, कारण त्यांचं इन्काउंटर झालेलं आहे. कुठलंही फॉरेन पार्टिकल, कुठलंही इन्फेक्शन आपल्याला ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस आपली इम्युनिटी जी असते त्या संबंधी जो अँटीजन म्हटला जातं, बाहेरून जो काही इन्फेक्ट करतो, तर त्याला प्रिव्हेंट करायला किंवा त्यातला बाहेर काढायला अँटीबॉडीज तयार होत असतात आणि त्या या लोकांमध्ये असतात आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. या न्यूट्रल अँटीबॉडीज आपल्याला कामात येतात. त्याच्यानंतर कॉन्व्हॅलन्स प्लाझ्मा थेरपी. आता ज्या लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे तर त्या लोकांचा प्लाझ्मा वापरून आपण ट्रीटमेंट करतोय आणि बऱ्याच ठिकाणी इथं रिझल्ट आलेले आहेत. पहिलं राज्य जे आहे ते केरळ आहे, तर ते एक लक्षात ठेवा. प्लाझ्मा थेरपीवर खूप प्रॉपरली सेपरेट एक लेक्चर मी डिटेलमध्ये बनवलंय, ते तुम्ही बघा. त्याच्यानंतर हर्ड इम्युनिटी, याच्यावर पण मी एक खूप चांगलं लेक्चर प्रॉपरली पूर्ण रेफरन्सेस घेऊन बनवलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. हर्ड इम्युनिटी काय असतं, हर्ड इम्युनिटी म्हणजे संपूर्ण समाजामध्ये खूप जास्त लोकांना इन्फेक्शन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताने जर लॉकडाऊन लावलाच नसता तर कदाचित आपल्या समाजातल्या म्हणजे पूर्ण भारतातल्या पॉप्युलेशनला मोठ्या प्रमाणात 70-80% लोकांना इन्फेक्शन झालं कोविड-19चं. तिच्यामधले जे खूप वीक आहेत, कोमॉर्बिडिटीज आपण कन्सेप्ट बघितला, त्यांची डेथ होऊ शकते. आणि काही लोक जे असतील मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी, ती अँटीबॉडी डेव्हलप करून घेईल, रोग प्रतिकार शक्ती डेव्हलप करेल आणि तिच्यामुळे मग दुसऱ्या लोकांनाही इन्फेक्शन होणार नाही, कारण त्यांना इन्फेक्शन होत नसतं. त्याला हर्ड इम्युनिटी म्हटलं जातं.
असं एका देशाने केलं होतं, जे मी हर्ड इम्युनिटीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. मला त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? सर्व सोडून द्यायचं, कसलंही लॉकडाऊन नाही, काही नाही. ज्याला जिथं फिरायचं त्यांनी फिरा, जेवढे लोक वाचतील तिच्यातून इन्फेक्शन मधून तेवढं कॅरी करायचं. दॅट्स इट, हर्ड इम्युनिटी. तर ती एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर पीपीई. आता हे तुम्ही पीपीई किट खूप ऐकलं असेल, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. याचं नाव लक्षात ठेवा. इट इज अ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. डॉक्टरांचे तुम्ही सोशल मीडियावर पण लेख बघितले असतील की पीपीई किट घातल्यानंतर तुम्हाला लिटरली म्हणजे वॉशरूमला जाता येत नाही, पूर्ण खालून पूर्ण घाम येत असतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोक काम करतात मेडिकल मधले. तर पीपीई हे किट आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तर ते एक लक्षात ठेवा. आणि हायड्रोक्लोरोक्विन एक कन्सेप्ट ही आज परत आली होती. हायड्रोक्लोरोक्विन पर आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तर तो बघा. आपली जी प्लेलिस्ट आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवरची, तिच्यात एक कोविड-19ची प्लेलिस्ट आहे. तिच्यामध्ये तुम्हाला संदर्भ दिलेले सगळे व्हिडिओज तुम्हाला सापडतील. आणि ह्या काही महत्वाच्या हे होत्या की कन्सेप्ट होत्या ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं हे सायटोकिन स्टॉर्म आहे, 101% येत्या काळामध्ये तिच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहे. तर आपण अशाच पद्धतीने महत्वाच्या गोष्टी बघत राहू. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.